चॅनलमध्ये तुम्हा सर्व खवयांचं पुनश्च स्वागत आहे। आज आपण करतो आहोत प्रसादासाठी तसेच नैवेद्यासाठी म्हणून शिऱ्याच्या लुसलुशीत वड्या। शिरा प्रसाद आपण नेहमीच करतो, पण जर वड्यांच्या रूपात हा प्रसाद केला तर प्रसाद द्यायला सुटसुटीत पडतो, खायला अप्रतिम लागतो व मूत पाडून प्रसाद देण्याचं काम वाचतं। तर चला झटपट आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्या रेसिपीसाठी काय साहित्य घेतलं ते पाहूयात। रवा घेतलाय आपण बारीक 1 वाटी, तेवढीच साखर घेतलेली आहे म्हणजे 1 वाटी, आणि साजूक तूप घेतलेलं आहे पाव वाटी। ठीक आहे। केशराच्या 8-10 काड्या गरम दुधामध्ये आपण भिजत घातल्या। ड्रायफ्रुट्स म्हणाल तर काजू आणि बदामाचे पातळ काप करून घेतले। त्याचबरोबर आपण हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि 4-5 वेलची कुटून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे रव्याच्या तिप्पट, म्हणजे 1.5 वाटी दूध व 1.5 वाटी पाणी घेतलंय। ज्या ताटामध्ये आपल्याला ह्या वड्या सेट करायच्या आहेत, थापायच्या आहेत, त्या ताटाला मी साजूक तूप लावून ग्रीस करून घेतलंय। दूध आणि पाण्याचं मिश्रण आपण गॅसवर चढवूयात। यामध्ये केशराचं दूध देखील घालूयात। एकीकडे रवा भाजायला घेऊ, त्यावेळी हे दूध पाण्याचं मिश्रण आपण उकळायला ठेवूयात। दूध पाण्याचं मिश्रण उकळतं एकीकडे। आता दुसऱ्या गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई चढवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तूप घालूयात। थोडंसं चमचाभर तूप मी बाजूला ठेवलेलं आहे, ते आपण नंतर वापर करू। गॅसची फ्लेम आता हाय आहे। तूप छान गरम झालंय बघा। आता यामध्ये आपण रवा घालूयात। गरम तुपात रवा घातला की ताबडतोब छान फुलून येतो। ठीक आहे। पण एकदा का रवा घातला की आता गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे आणि आता कालथ्याने सतत हलवत आपल्याला हा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम वाढवायची नाही हा, लो फ्लेमवरच आपण हा रवा भाजून घेणार आहोत। रवा भाजतोय 7-8 मिनिटं झालीत बघा। रवा छान भाजला गेलाय, खमंग भाजला गेलाय, पण फार रंग नाही आला, हलका गुलाबी रंग आलाय, दिसतंय तुम्हाला? बस आपल्याला इतपतच हा रवा भाजायचा आहे। ठीक आहे। मस्त आपली गॅसची फ्लेम लो आहेच। आता आपल्याला यामध्ये दूध पाण्याचं मिश्रण घालायचं, पण काळजी काय घ्यायची, हातामध्ये कसं ताट धरायचं, म्हणजे दूध पाण्याचं मिश्रण घातलं की पटकन कढईवर आपल्याला झाकण ठेवता आलं पाहिजे। बघा झाकण मी म्हणजे ताट हातात धरलं आणि आता हे उकळतं दूध पाण्याचं मिश्रण आपण कढईच्या रव्यामध्ये आपण घालूयात। बघा पटकन त्याच्यावरती झाकण ठेवायचं नसतं, ते अंगावर येऊ शकतं। काळजीपूर्वक करायची ही स्टेप तुम्ही। हे बघा बस आता काही भीती नाही, सुरुवातीलाच ते अगदी उफनून वरती येतं, हो की नाही? तर आपण सर्व दूध पाण्याचं मिश्रण ओतून घेतलंय। दुधाला हलकाच केशराचा रंग आलेला आहे, स्वाद उतरला आहे दुधामध्ये। परफेक्ट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादा फूड कलर वापरू शकता, पण मी केशराचा जो ओरिजिनल कलर आहे तेवढंच मला पुरेसं आहे, त्यामुळे मी फूड कलर अवॉइड करते आज। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे या दूध पाण्याच्या मिश्रणामध्ये। तर त्याकरता आपण एकदा मिक्स झालं की कढईवरती झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवरती 4-5 मिनिटं शिजू देऊयात। चेक करूयात, जवळजवळ 4 मिनिटं झालेत, रवा शिजतोय। हे बघा दूध पाण्याचं मिश्रण रव्याने पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे आणि रवा छान शिजलाय, फुलला देखील आहे तो। परफेक्ट। आपण एकदा परत मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण घालूयात साखर। जेवढा रवा तेवढी साखर, अगदी परफेक्ट प्रमाण आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर कमी करू शकता किंवा थोडीशी वाढवू शकता। आता साखर मिक्स करून घेऊ आणि साखर रव्यात मिक्स केली की हे मिश्रण परत एकदा सैल होईल, पातळ होईल। साखर पाणी सोडते की नाही, म्हणून हे पातळसर होईल, पण चिंता नको, आपण लो फ्लेमवरती हे मिश्रण परत शिजवून घेणार आहोत। तर साखरेचं पाणी देखील या रव्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि आपल्याला हवा तसा शिरा तयार होईल। तर चला आता आपण कढईवरती परत एकदा झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनिटं परत शिजू देऊयात।
परत चेक करूयात. हे बघा, साखरेने सोडलेलं पाणी रव्याने सर्व ॲब्सॉर्ब केलेलं आहे. परफेक्ट. आता परत आपण मिक्स करून घेतोय आणि आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूयात. आपण घालतो आहोत वेलची पावडर. वेलची पावडर मी छान कुटून घेतलेली आहे. वेलची पावडरऐवजी तुम्ही जायफळ पावडर घातली तरी हरकत नाही, पण कुठलीही पावडर वापरा, वेलची किंवा जायफळ, पण ती शेवटी घालायची हां, म्हणजे ती पदार्थामध्ये त्याचा स्वाद वास टिकून राहतो. घेतलेल्या ड्रायफ्रूट्सच्या कापांपैकी थोडे थोडे ड्रायफ्रूट्सचे काप आपण आता या शिऱ्यामध्ये घालतो आहोत. म्हणजे वडीमध्ये कसं प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स लागतील. डेसिकेटेड कोकोनट घालतोय. तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला, खूप छान लागतं या वडीमध्ये. नको असेल अवॉइड केलं तरी हरकत नाही. आणि बाजूला ठेवलेलं जे तूप आहे ना, 1 चमचाभर ते घालतोय. या तुपामुळं आपल्या शिऱ्याला, पर्यायाने आपल्या शिऱ्याच्या वडीला छान असं चकाकी येईल, शाईनी. परत आपण एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बस, आता आपल्याला काही फार शिजवायचं नाही हां. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कढईवरती परत झाकण ठेवूयात आणि अगदी 1 मिनिटं वाफ येऊ देऊयात. वडीसाठी लागणारी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या ह्या शिऱ्याला आलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा शिरा ग्रीस केलेल्या ताटात ओतून घेऊयात. स्पॅट्युलाच्या मदतीने आपण ही वडी थापून घेतोय बरं का थाळ्यामध्ये. तुम्हाला हवं, तुमच्याकडे जर टीन असेल तर त्यामध्ये तुम्ही ही वडी सेट करू शकता. सगळ्यांकडेच टीन नसतं म्हणून मी मुद्दाम माझ्या या थाळ्यामध्ये ही वडी थापून दाखवते आहे. हे बघा, हलके हलके दाब देऊन आपण ही वडी अशी थापून घेतोय बघा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वडीची जाडी ठेवू शकता. आपला हा शिरा छान सॉफ्ट आहे की नाही, त्यामुळे फार काही आपल्याला दाब द्यायची गरज नाही. बस सरफेस आपण छान सारखा करून घेतोय. आणि ज्यांच्याकडे स्पॅट्युला नसेल त्यांनी वाटीच्या तळाला हलकंसं तूप लावायचं, फार तूप लावायची गरज नाही. तर थोडंसं तूप लावून घ्यायचं वाटीने आणि त्याने दाब देऊन तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता. आता आपण या वडीवरती डेसिकेटेड कोकोनट, काजू बदामाचे काप पेरणार आहोत. असं भुरभुरायचं हाताने. आणि ते वडीला छान चिटकून राहावे, या सरफेसवरती स्टेबल राहावे म्हणून आपण वाटीने त्यावरती हलके हलके दाब देऊयात. त्यामुळं काय होईल तर हे ड्रायफ्रूटचे काप आणि कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट वडीमध्ये असं छान चिटकून राहील वडीला. ठीक आहे. आणि आता आपण हे ताट रूम टेम्परेचरला गार व्हायला ठेवून देऊ. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. शिरा थापलेलं ताट छान गार झालंय, म्हणजे आता वड्या कापायला हरकत नाही. आपण ताटाला तूप ग्रीस करून घेतलं होतं, तरी देखील आपण एकदा सुरी फिरवतोय कडांनी, म्हणजे झटपट आपल्या ह्या वड्या मोकळ्या होतील. आणि आता आपण वड्या कापायला घेऊयात. लहान मोठ्या आकाराच्या, चौकोनी किंवा शंकरपाळ्यांच्या आकाराच्या, म्हणजे काजू कतली असते ना तशा तुम्ही तुमच्या आवडीने ह्या वड्या कापू शकता. मी जी सुरी फिरवते त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की ह्या वड्या किती सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेल्या आहेत. आधी आपण उभा कट दिला होता, आता आडवा कट देते. मी चौकोनी आकाराच्या छोट्या छोट्या वड्या कापणार आहे. आणि सुरीला जर थोडंसं कोकोनट किंवा ड्रायफ्रूट्स काप असा अडकून आला तर तो काढून क्लीन करून घ्यायची आणि मग पुढचा कट द्यायचा, म्हणजे वड्या छान शार्प कट होतात. चला, कट करून घेतलंय. साईडचं जे जास्तीचा भाग आहे तो आपण काढून बाजूला ठेवूयात. अच्छा, तो फेकायचा नाही हां, फक्त तो परफेक्ट चौकोनी आकारात नाही म्हणून बाजूला ठेवला. नंतर तो मी खाणारच आहे. आणि आता वडी काढून दाखवते बघा.
किती झटपट ही आपली वडी निघून आली आहे. सुरेख बघा, व्यवस्थित वडी निघालेली आहे. चला आपण उरलेल्या वड्या देखील काढून घेऊयात. सुरी आपण अशी खालून एकदा फिरवली की झटपट वड्या निघतात. बस अशाच प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊयात. आपण प्रेमाने तयार केलेल्या शिऱ्याच्या वड्या आता आपण नैवेद्याच्या ताटामध्ये वाढूयात. बघा किती सुरेख आपल्या शिऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत आणि वाढायला देखील किती सुटसुटीत, हो की नाही? सुरेख. आता यावरती तुळशी दल ठेवलं की आपला नैवेद्य तयार. घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये बघा 2 प्लेट भरून ह्या वड्या तयार झाल्या. देवाला नैवेद्य दाखवून झालाय. आता आपल्याला प्रसाद घ्यायला हरकत नाही. तत्पूर्वी तुम्हाला या वड्या मी जरा जवळून दाखवते. बघा केशरामुळे अगदी परफेक्ट त्याला कलर आलेला आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता. प्रत्येक वडी अगदी सुबक अशी झालेली आहे. आता मोडून पाहूयात. हे बघा किती सॉफ्ट. आणि आता मी क्रश करते. बघा लुसलुशीत आहेत. आता आपण टेस्ट करूयात. लाजवाब, अप्रतिम. आपल्या शिऱ्याच्या वड्या अगदी मस्त झालेल्या आहे. 1 नंबर. अगदी कमी तुपात तयार होणाऱ्या तरीही सुमधुर चवीच्या प्रसाद म्हणून द्यायला सुटसुटीत अशा प्रसाद शिऱ्याच्या लुसलुशीत वड्या तयार आहेत. आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्य प्रसादासाठी म्हणून या वड्या केल्या आहेत. पण इतर वेळीही मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी म्हणून किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी पाहुणचार म्हणून किंवा अधूनमधून नाश्त्याला काही वेगळं म्हणून या लुसलुशीत वड्या खवयांना नक्की ट्राय करा. चला परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. टिल देन लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन. बाय बाय.